रघुवीर समर्थम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासां जय जय रघुवीर समर्थम समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी महासंकटी सोडिले देव जेणे प्रतापी बळे आगळा सर्व गुणे जया ते स्मरे शैलजा शूलपाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थम जय जय रघुवीर समर्थ. जरा क्षमा मागतो. काय झालं होतं की माझा ब्लूटूथ ऑन होता आणि ते लक्षात येत नव्हतं तांत्रिक बाबीचा, त्यामुळे थोडा वेळ झाला, माफ असावी. समर्थाची या सेवका वक्र पाहे. श्री रघुवीर समर्थ रामदास स्वामी म्हणतात समर्थाची या सेवका वक्र पाहे. वक्र पाहे. वक्र म्हणजे वाकड्या नजरेनं, म्हणजे वाईट बुद्धीने किंवा दोषानं, रागानं. तर वक्र म्हणजे जो सरळ नाही असा. नेहमी माणसाने शक्यतो सरळ मार्गी असावं, ज्याचा मार्ग सरळ त्याचं फळ सुद्धा उत्तम. वक्र मार्गाचा काय काय प्रताप होतात आपल्या सर्वांना अनुभव येतो. आपण कुठलेही कार्य करत असताना थोडा जरी वक्रपणा आला, द्वेष भावना, दृष्ट बुद्धी किंवा वाईट विचाराचे काही आलं की आपल्याला काय होतं, त्याचं फळ चांगलं मिळत नाही. म्हणून अशा ह्या श्रीरामाकडे जो कोणी वाकड्या नजरेने पाहत नाही. सेवक म्हणजे काय की दास. दास्यत्व कोणी केलं होतं तर खरं दास्यत्व हनुमंतरायाने केलं होतं. हनुमंतराया इतकं दास्यत्व करणं आपल्याला शक्य नाहीये, परंतु त्या भगवंताशी एकनिष्ठ राहणं तसं शक्य ना. अवघड काहीच नाहीये. आपण कोणाशी तरी एकनिष्ठ असावं. मग याच्या त्याच्याची एकनिष्ठ असण्यापेक्षा त्या भगवंताशी एकनिष्ठ का असू नये बरं. मला काय म्हणायचे की आपण जे काही करतो ते सगळं आपलं यज्ञ कर्म जे आहे ना ते आपण भगवंताला अर्पण करतो. मग त्या भगवंताला जर अर्पण करायचं असेल ना तर त्याची एकनिष्ठ का राहायला नको. जशी खरी पतिव्रता आपल्या पतीशी एकनिष्ठ असते, तसं आपण आपल्या भगवान परमात्म्याशी एकनिष्ठ असावं. एकनिष्ठ असल्यामुळे काय होतं, आनंद वहा नाही जहा धन मिले. आनंद वहा नाही जहा धन मिले, आनंद वहा आहे जहा मन मिले. ज्या ठिकाणी आपलं चित्त लागतं त्या ठिकाणी आपल्याला खरोखर मनापासून आनंद होतो. आणि खरं म्हणजे जीवन याच्यासाठीच आहे, आनंद घेण्यासाठी जीवन आहे. आणि आनंद नुसता घ्यायचा नाही तर आनंद हा द्यायचा पण असतो. भगवान परमात्मा काय करतो, अगोदर घेतो आणि नंतर देतो. तसं काय करू आपण सुद्धा आनंद द्यावा, म्हणजे आपल्याला सुद्धा आनंद मिळेल. पहा, चेंडू आपण भिंतीवर जोरात मारला की तो तितकेच वेगाने परत आपल्याकडे येतो. तसं आपण लोकांना जर आनंद दिला तर आपल्याकडे आनंदच परत येईल ना. अगर सज्जन को सज्जन मिला तो हो गई दो दो बात, अगर गधे को गधा मिला तो खा गई दो दो बात, दो दो लात. तसं तुम्ही दुष्ट माणसाची जर संगत केली, त्याचा अंगीकार केला तर फळ शेवटी वाईट मिळेल. म्हणून काय करावं, चांगली संगत करावं. मग चांगली संगत चांगलं कोण आहे किंवा काय चांगलं आहे. तर या जगामध्ये, विश्वामध्ये
भगवान परमात्म्यापेक्षा चांगलं किंवा योग्य असं काहीच नाहीये. त्याच्याशी संगत केली तर निश्चित तुम्हाला चांगलं फळ मिळेल. समर्थाची या सेवका वक्रप आहे असा भूमंडळी कोण आहे. आणि आपण त्या भगवान परमात्म्याचा सेवक दास जर असेल ना, आणि नुसतं दास नाही तर प्रिय दास असावा. जसं हनुमंतरायासारखं दास्यत्व कसं करावं, हनुमंतरायासारखं की आपलं सर्वस्व जे काय आहे ते त्याला अर्पण करावं. आणि मग आपण आपलं सर्वस्व त्याला एकदा अर्पण केलं की आपल्याला भीती बाळगायची काही कारणच नाही ना. ज्या तिला लीळा वर्णिती तीही लोकी, ज्या भगवान परमात्म्याचं गुण गाय तिन्ही लोकांमध्ये वर्णन केलं जातं. स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक हे तिन्ही लोक. असं ज्याचं गुणगान तिन्ही लोकांमध्ये केलं जातं तो आपल्याला कसं काय बरं, आपण जर त्याचा सेवक झाला तो आपल्याला आपली उपेक्षा करेल. तो आपल्याला कधीच कुठे टाकून देणार नाही. कुठल्याही संकटामध्ये तो आपल्याला सोडणार नाही. तो सदैव आपल्या पाठीशी राहील. पण त्यासाठी काय पाहिजे, आपण एकनिष्ठ भक्त असावं. त्यांनी काय काय कला केलेल्या आहेत. महासंकटे सोडले देवजे, म्हणजे असा बलाढ्य रावण जो होता त्याच्या बंदी खाण्यामध्ये बरेचसे देवदेवता होते. तर त्या देवदेवतांची त्यांनी सोडवणूक केली. महाप्रतापी असा जो सर्वापेक्षा वेगळा असणारा हा भगवान परमात्मा की ज्याची स्वरूप आणि शंकर सदैव काय करतो त्याचं चिंतन करतो. नवे नवे आपण पंढरपूरला जर गेलो तर पांडुरंगाची मूर्ती, आपण विठ्ठलाची मूर्ती पाहिल्यानंतर विठ्ठलाच्या मूर्तीवरती शिवजीची पिंड आहे की ज्याने त्याला धारण केलेलं आहे. असा जो भगवान परमात्मा आहे हा शंकर, हा सुद्धा त्याचं स्मरण करत असतो. काय करतो की ते दोघं एकामेकीचे भजन करत असतात आणि त्यांना त्याच्यामध्ये आनंद असतो. दोन चांगली माणसं एकत्र आली की नेहमी आनंद मिळतो. तसं देव आणि भक्त एकत्र आला की आनंदच मिळणार ना. म्हणून आपण काय व्हावं की त्याचा सेवक हवा. आणि नुसतं सेवक नाही तर आवडता सेवक हवा. आपण नेहमी कथेमध्ये ऐकतो, एक होता राजा आणि त्याला दोन राण्या होत्या, एक आवडती आणि एक ना आवडती. तर आपण नेहमी आवडतं व्हावं. आपण देवाला एकदा आवडतं झालं ना की आपल्याला कशाची चिंता उरत नाहीये. आपल्याला काय की आपल्याला चिंता आपल्या संसार प्रपंचाची आहे. आपण देवाचा आवडतं व्हावं याची चिंता लागावी. खरं म्हणजे मी एकदा देवाचा आवडता झालो, देवाचा चांगल्या प्रकारचे दास झालो, मी देवाचा लाडका झालो, असं ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपल्याला काही चिंता राहणार नाही. आणि आपण चिंता करू नये. आपली चिंता करणारा तो आहे, तो आपल्याला कधी वाऱ्यावर सोडणार नाही. आली आघात सांभाळ्या, तुमच्यावरती जे काही संकट येतील तो कायम तुमच्या मागे पुढे उभा असतो. कुठलंही संकट येऊ द्या. आपण काय करतो, आपल्याला संकट आले का आपण रामराम म्हणतो. खरं म्हणजे संकट आल्यावर रामराम म्हणायच्या अगोदर कायमच रामराम म्हणलं ना तर संकटच येणार नाही ना. आमचा एक मित्र होता आणि तो फार मित्र होता. शेतामध्ये जायचं म्हणलं ना आणि रात्रीचं विशेषतः जर शेता पिकाला पाणी द्यायला जायचं म्हणलं ना की त्याला बांधाने जाताना पिकातून मोठ्या जाताना काय व्हायचं, दाट झाडी असायची बांधावरती आणि त्या झाडाखाली गेले की त्याला भीती वाटायची, त्याला भूत वगैरे येतात काय. आणि मग त्याचं रामराम सुरू व्हायचं. खरं म्हणजे हे रामराम जर काय मुखामध्ये असेल ना तर तुम्हाला भूत आहे ही कल्पना डोक्यामध्ये येणार नाही. आपण काय करतो, आग लागल्यावरती विहीर खोदायचा प्रयत्न करतो. तर असं करू नये. आग कुठल्याही क्षणाला लागेल. म्हणून काय की कायम आपली नामाची विहीर तयार असावं. नामस्मरण ह्या कलियुगामध्ये तुम्हाला नावाशिवाय पर्याय नाही. नामस्मरण चिंतन करा त्या भगवान परमात्म्याचं. मग तो काय करेल की तुम्हाला कुठलंही संकट आलं ना तर त्या संकटामध्ये तुम्हाला उडी घालेल. तो तुमच्यावर किती संकट येऊ द्या, काही होऊ द्या, तुम्हाला तो कधी वाऱ्यावर सोडणार नाही. पण आपण काय होतंय
या नश्वर देहावरती प्रेम करतोय आणि खरं साक्षात भगवान परमात्मा जो सत्य आहे त्याचा आपल्याला विसर पडतोय. आणि म्हणून लोक काय की जास्त दुःखी आहेत. आपल्या दुःखाला आपण कारण आहे. जगामध्ये आनंद खूप आहे, तो आपल्याला घेता आला पाहिजे.